व्हिडिओ सुरुवात करता करताच भाऊ आपला भजी घेतोय. कसं कितने का चाहिए? लय मोठी रक्कम आहे 50. आईला एवढी मोठी रक्कम. आता आपण चाललोय टिकळेश्वरला. हे प्लॅन हे दोघांनीच काल सेट केलेत, प्रशांतने आणि राजू दादाने. या गाडीतून आपण आता जाणार आहे टिकळेश्वरला. आणि तो तिकडे भजी आणण्यासाठी थांबला आहे. लवकर आण रे कांदा भजी. कांदा भजी खाऊया. आणि प्रशांत दादा समर्थक, ट्रिप प्लॅनर, सर्व काही गाडी बिडी अरेंज सगळंच केलं भावाने त्याला. आणि हा मार्लेश्वरला भावाने जादूचा काढा घेतलाय. माझ्या आईने सांगितलंय विषय कोण. चला चला बसून घ्या लवकर रे. आता आपण ते नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. सो आपण ते नाश्ता करूया, जाऊया पुढे टिकेश्वर मंदिर स्पॉट जवळ. चल पवार. तर प्रिय मित्रो, विषय असा आहे आपण आलो आता नाश्ता करायला. दादा काय मागवलंस? आपण आता मिसळ मागवली आहे. मिसळ मागवली. आता आपण मिसळ खाणार आहे आणि 8 मिसळ ऑर्डर केलेत. 8 मिसळसाठी इथे एक टेबल, हा एक टेबल भरलेले आहे. तर द मिसळ बॉईज थोड्याच वेळात मिसळ आपल्या टेबलवर येणार आहे. मार्लेश्वरवरून टिकळेश्वरला जाताना प्रवासामध्ये आपण हे खात आहोत. कसं वाटतं आहे तुम्हाला? मस्त वाटलं. बाय मला ते इकडचं मंदिरला आवडलं. मंदिर मस्त होतं तिकडे. फर्स्ट टाइम गेलो. तुम्हाला भेटू लवकर लवकर. प्रसाद बघा थकलाय कसा. प्रसाद हाऊ तू जोश. रात्री बिचारे प्रवास करून थकलेत. अजिबात मी नाही केलं. कॉन्ट्रो जमा करतोय सुशांत. काय आलं सुशांत? भेटला पैसा? ए पैसा. चलो बाय द वे मिसळचं ग्रहण करूया आणि भेटूया लवकर लवकर. काय आलं? गरमागरम पाव आणि प्यारी प्यारी मिसळ. ते बघून प्रशांतच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात आणि तोंडात दोघांना पण पाणी दिसतंय. पाव हे काय हे दिलंच नाही एवढं. हे उपवास आहे त्याचा वेड्या. प्रशांतच्या प्रेमाचा चहा. प्रेम नाही रे, पशी आणि ती. आता माझा बाबा प्रेमाचा चहा आहे. प्रेमाचा चहा. राजू दादा OTBT भरलेस तू. प्रेमाचा चहा. मित्रो आणि मैत्रिणींनो, तसेच या सगळ्यांच्या मैत्रिणींनो, त्यांच्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे. तुझा मोबाईल माझ्याकडे असणार. माझा माझ्याकडे एकच मोबाईल आहे माझा. एक्सर बॅग येते दोघं बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर. आता हा बरोबर सेम दिसतात. 25 हो म्हणजे याच्या अकाउंटमध्ये तुझ्या अकाउंटमध्ये येणार असा विचार आहे का तुझा? खुशू टॅग कर तिला, ती माझे ब्लॉग बघेल. एक सबस्क्रायबर वाढेल आपला. एक सबस्क्रायबर. चलो चलो आपलं देवरुख सुंदर देवरुख सुंदर देवरुख. चलो तर मित्रांनो आता आपण आलो तळवडे गावातून थोडं वरती येताना आपल्याला रस्ता छोटा खूप अजून द्या. त्याच्यामुळे एका गाडी जाऊ शकते. सो त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायला लागेल. तिथून आपल्याला आता ट्रेक चालू करायचा आहे. इथे बेस्ट पॉईंट आहे. छत्री आणि आपलं साहित्य घेऊन जाऊया. पावसाची शक्यता आहे. होऊया. भरपूर साऱ्या पायऱ्या आहेत. स्टार्टपासून वरपर्यंत आपल्याला अशा पायऱ्या दिसतील. आणि आताचा पावसाचा दिवस असल्यामुळे आजूबाजूला हिरवळ ऑलरेडी आहेच.
पाऊस आहे बघा. अरे बाप रे, हे बघा काय. आता इथून पुढे सरळ सरळ स्ट्रेट पायऱ्या आहेत. राजू दापळ जर पाऊस असता दादा इथं पाणी असतं का रे स्टेअर्सवर? असेल ना. जर मुसळधार पाऊस असता तर मस्तपैकी इथं स्टेअर्सवर पाणी बघायला भेटलं असतं आपल्याला. मस्त मजा आली असते या स्टेअर्सवर. असं जर वॉटरफ्लो असतं तर. पाऊस आहे बघा. नॉर्मल आहे रे, एवढं नाही. स्वतः वरती आता त्याचा मंदिराचा गेट आहे. सो आपल्या इथे आपली दर्शन झाली जवळजवळ. या स्पॉटला आलं तर आपलं असं वाटतं आपण खूप असं उंच ठिकाणी आलोय. हो माय गॉड, हा व्ह्यू बघा समोरचा. प्रशांत बरोबर या स्पॉटला आलं तर आपलं असं वाटतं कुठे माहिती भावा कॅमेरा वेट दाखव. मजीद घर आहे. दिसलं का? अरे हा अरे राजू मजीद घर आहे. तिथे जंगलात मध्ये मध्ये घर आहे एकदम. मजीद घर आहे. अजून आपल्याला तिकडे जायचं झालं. आता पोचलो वरती. प्रशांत चला हाऊस जोश. हाय सर. चला ओके ऑलवेज हाय सर. चला चला पावसाने मस्त पैकी असं आगमन केलेलं आहे. राजूदा मस्त चालवलं पावसाने तुला. थँक्यू सो मच ब्रदर. अडक विवाह पाण्याला आपण पोहोचलो आता इथे वरती. श्री क्षेत्र टेकेश्वर मंदिर. आय थिंक इथे हळपुडे, तळवडे आणि बेलारी या 3 गावचं एकत्रित असं मंदिर आहे असं आपल्याला वाटतंय. हे बघा पावसाने एक नंबर आगमन केलंय. डेंजर डॉनवाला आगमन. सर्वत्र धुके पसरलेले आहेत. वा रे वा. भिजाभिजी केंद्र आणि प्रशांत भिजतोय पद्धतशीर मध्ये. मस्त मस्त पावसाने जोरदार आगमन केलंय. जोरदार आगमन. भिजू नको आहे भावा. हे बघा कब किती आता आपले दुपारचे आता वाजले 3 वाजलेत आणि ह्या टायमिंगला पाऊस विकला. पाऊस पडतोय. ते फुल धुके आहेत. खूप दमच्या खाली आपली आता टिकेश्वरचा. आणि ह्या धुकं फुल पसरलेले आहेत. खाली काय दिसतच नाही. तिला पाऊस नाही. धुकं खाली पूर्ण गाव आहेत. सॉलिड दिसतंय. इथे सगळे तुला फोटोशूट करत आहेत बघा. बाकी माहूल असं आहे ना की प्रश्नच नाही भाई. खतरनाक आहे. ठीक आहे भाई या सह्याद्रीमध्ये आपल्याला भावा. बघा कसं पसरलंय आता पद्धतशीर मध्ये. तू कवर लाव बाबा, वॉटरप्रूफ कवर. हे बघा आता खालचं काहीच दिसत नाही. वरपर्यंत धुकं साठलंय. फुल पद्धतशीर वाली फिलिंग. पॉवर वाला पॉवर. तर माझ्या प्रिय बंधूंनो वाय नेक्स्ट लेवल आहे. जे बघू शकता तुम्ही सर्वत्र असे धुके आणि फक्त धुके. त्या धुक्यांमध्ये मी आवरून गेलोय. माझं तन मन धन सगळं विसरून गेलोय. नेक्स्ट लेवल वाईब आहे यार. लवडी तू भरपूर खूप काय काय मिस केलंस. हे बघ ना ते पूर्ण खाली एक का दिसत नाही. पाठी पण देख सगळं हे मंदिर आहे टिकेश्वर. मूर्तीचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओ काढूया. पद्धतशीर पोरांना खुश करूया. आणि हे लगेच सगळे व्हिडिओसाठी वाट बघताय. प्रिय आयफोनची मी पूर्ण काशी करून दाखवते.
कम टू टिकळेश्वर. युहू! पळा रे. मंडळी खूप सुंदर असं आपण दर्शन घेतलं देवाचं. हे बघा पाठीमागे मंदिर आहे. खूप भारी असं दर्शन झालं आणि खूप भारी अशी वाईब आली आणि निसर्गाने पण खूप चांगला प्रतिसाद दिला. अजून काय फोटो काय संपायची नावच घेत नाहीत. सर्वत्र धुके, हा छोटा छोटा पाऊस आणि सुंदर असं धुक्यांमध्ये लपलेलं मंदिर. हे नजारा आहे बघा. आता एक ग्रुप सेल्फी काढूया आणि हा व्हिडिओ इथं संपूया. तर ताई माई अक्का तुम्ही सगळे रेडी आहेत का व्हिडिओ ग्रुपसाठी, ग्रुप सेल्फीसाठी? यप. मुंबई इंडियन्स. हा कुठला होता? चेन्नईचा ना? MS धोनी. भावा तो कुठला? भावा प्रशांत. इंडिया इंडिया इंडिया. चलो टाटा बाय बाय. चला. आणि मंदिराच्या बरोबर खालच्या साईडला हे भवानी मातेचं मंदिर आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी जपून वापरा. टिकळेश्वरच्या इथे हे बघा पाण्याचे टाके आहे आणि भवानी मातेचं मंदिर. रामकृष्णारी. भवानी मातेचं मंदिर आणि इथे पाण्याचे टाके आहे. चला चला खालची वाट धरा लवकर. दे भक्तीनो इथे जमलेलं माझ्या भक्तांनो. हे बघा ते बोर्ड पण लावलाय. पाणी म्हणजे जीवन, पाणी जपून वापरा. पाण्याचा उपयोग योग्य त्या वाटेवर करा. बरोबर. गोलू का हे गोलू बेटवा नाही नाही. तर मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. तो वरती खूप धमाल केली मित्रांनी आणि एन्जॉय पण केला आणि थोडंसं आपण थोडं एक्सप्लोअर पण केला मंदिराचा. गाडी रेडी आहे, सगळी मुलं आता बसलेली आहेत. चला जाऊया आपण आता. तर मित्रांनो फायनली आपला टिकळेश्वरचा प्लॅन हा कम्प्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर बघूया आता पुढच्या भागात आपण काय काय करणार आहे. अजून काय प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे काय? नाही का माहिती नाही. ओके नेक्स्ट माहिती आहे भावाला. नेक्स्ट डेचा प्लॅन बघूया आता काय आहे. चला आता टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गाडीतून निघूया आता. चला बाय बाय. हा तुझ्या कुठे? हो माय गॉड गडदा लावायला का? प्रोफेशनल वाटतोय. महापुरुषा मानवानी रान माणूस आहे. कोकणी रान माणूस प्रो मॅक्स आणि तो पुढचा प्रोफेशनल आहे काय अल्ट्रा प्रो मॅक्स. त्याला मराठी. इथून मासे आतमध्ये जातात म्हणजे चढणारे मासे चढणीचे. ठीक आहे. आणि यात जाऊन अडकतात. यात हे तोंड. ओके ओके. रिवर्स गियर नाही त्यांना. मौत के कुएं में जा रहे. ओके ओके चल समजिंग. मी कसं मला माहिती होतं रे. सबस्क्रायबर लोकांना कळायला पाहिजे ना रे जे बघणार आहे. ठीक आहे परफेक्ट. मागाशी लावलेला पाळणा दोन लावलेला पाळणा. 2 मासे भेटले मस्त पैकी. भाड्या बाहेर ना जिवंत घे ना. जिवंत नाही घरात. जिवंत नाही. पाण्यात काय घेतलं एवढ्या सगळं आपल्याला ना